श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा दर्गा परिसरातील मुख्य अंडरग्राऊंड पूल हा कोपरगाव, पुंतांबा आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचत असून आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाहीये. दरवर्षी पावसाळा आला की हा रस्ता अक्षरशः कंबरभर पाण्याखाली जातो. भाविक पवित्र मनाने ज्योत घेऊन देवस्थानकडे जाताना किंवा दर्गा, मस्जिद, मंदिरे, गुरुद्वारा, कब्रिस्तान, हॉस्पिटल, कॉलेज, कोर्ट कचेरी या ठिकाणी जाणारे नागरिक घाण पाण्यातून मार्ग काढण्यास मजबूर होतात. परिणामी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का पोहोचतोय. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही ही समस्या सहन करत आहोत, पण प्रशासनानं अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. फक्त पाणी उपसण्यापुरते तात्पुरते काम केले जात आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे, अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे शासनानं तातडीनं लक्ष देऊन कायदेशीर आणि योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा श्रीरामपुरातील नागरिक आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीनं मोठे आंदोलन आणि उपोषण छेडण्यात येईल, असा ठाम इशारा सामाजिक कार्यकर्ते हनीफभाई पठाण, नागेशभाई सावंत, महेश इंगळे, सुनीत चौधरी, संतोष पाचारने, गिरीश खैरनार, सलमानभाई पठाण, बाळासाहेब बागुल, रमेश पोपटिया आदींनी दिला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्याला विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि पक्षांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानं प्रशासनानं आता तरी गंभीरतेनं लक्ष घालून या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक ठरत आहे. आज तुम्हाला सांगा, श्रीरामपूरमध्ये काय परिस्थिती आहे. या ठिकाणी सईद बाबाची दर्गा आहे, इकडे कब्रस्तान आहे, इकडे हॉस्पिटल आहे, खैरी, लिमगाव, पुतबा, नंतर हे ठिकाणी चांगलं एक मंदिर आहे पुतबा म्हणून. या ठिकाणी इकडे कोर्ट आहे, कचरे, आणि आता चालू आहे दसरा चालू आहे. या ठिकाणी